नमस्कार मित्रांनो, आजच्या भाईकथेमध्ये कोकणामध्ये मानकापा नावाचं भूत आहे आणि ते भूत नक्की तयार कसं होतं किंवा मानकापा म्हणजे काय किंवा तो काय करतो हे आज आपण या भाईकथेच्या माध्यमातून पाहणार आहोत, ऐकणार आहोत. मित्रांनो, गोष्ट आहे 1989-90 सालची. आमच्या गावामध्ये एक वामन नावाची व्यक्ती होती. त्यांना आम्ही वामन काका म्हणायचो आणि त्यांच्याकडे एक तेव्हा बैलगाडी होती. आणि त्यावेळेचा काळ कसा होता, दळणवळणाची फारशी साधनं नव्हती. टेम्पो, ट्रक असे काही फारसे नव्हते. त्यामुळे मालाची ने-आण करणं किंवा एखादी गोष्ट इकडून-तिकडे न्यायची असेल, वस्तू न्यायची असेल, तर बैलगाडीचा सर्रास वापर केला जात होता आणि बैलगाड्या एका-एका गावात 10-15, 10-15 अशा प्रमाणावरती होत्या. म्हणजे तो काळच तसा होता. तर त्यावेळी जेव्हा गावामध्ये जत्रा वगैरे असायची, त्या जत्रेत लागणारी दुकानं, हॉटेलं असतील किंवा खाज्याची दुकानं असतील ना, त्यांचं सामान या गावातून त्या गावात नेण्यासाठी म्हणून बैलगाडीचा देखील वापर केला जात असे. तर मित्रांनो, त्याच संदर्भातली एक गोष्ट आहे. एके दिवशी एक हॉटेल मालक वामन काकांकडे येतो आणि तो असतो जत्रेचा सीझन म्हणजे तुळशीचं लग्न झाल्यानंतर जत्रांना सुरुवात होते गावोगावामध्ये, कोकणामध्ये. तर तो हॉटेल मालक म्हणतो, की "वामन, अरे उद्या मला एका गावामध्ये माझं हॉटेल न्यायचं आहे. तर ते हॉटेलचं सामान नेण्यासाठी तू उद्या सकाळी 11 10:30-11 वाजता तू माझ्या घरी ये. ते सगळं सामान भरून आपण त्या गावाला निघू." तर दुसऱ्या दिवशी वामन काका आपली बैलगाडी घेऊन त्या हॉटेल मालकाच्या घराकडे जातात आणि हॉटेल मालक, वामन काका आणि त्यांचे 2 जे कामगार असतात ते मिळून सगळं सामान जे हॉटेलचं असतं त्यामध्ये अ, खुर्च्या, टेबलं, ते जेवणाचे सगळे म्हणजे पदार्थ बनवण्याचं सगळं साहित्य हे सगळं त्या गाडीमध्ये भरतात आणि मग त्याचे 2 नोकर त्या हॉटेल मालकाचे आणि वामन काका त्या गाडीतून दुसऱ्या ज्या गावामध्ये जत्रा असते त्या गावामध्ये जायला निघतात. आता त्या गावातून ज्या ठिकाणी जत्रा असते ज्या गावामध्ये तिथलं अंतर 12-13 किलोमीटरचं असतं. हॉटेल मालक म्हणतो, की "मी दुपारच्या गाडीने एसटीने येईन. तुम्ही तोपर्यंत जाऊन हे सगळं हॉटेल लावण्याचं काम वगैरे करा" म्हणून. तर हे तिघेही वामन काका, 2 नोकर सगळे ते गाडीमध्ये सामान भरून त्या गावाला जायला निघतात. तो काळ तेव्हा जुना असल्यामुळे वाटेमध्ये जे रस्ते होते ते फारसे काय डांबरीकरण वगैरे झाले नसते. खडकाळ मातीचे रस्ते होते. म्हणता-म्हणता हे दुपारी 1 वाजता ती बैलगाडी घेऊन ज्या गावामध्ये जत्रा असते त्या गावामध्ये पोहोचतात. जत्रेचा माहोल त्या मंदिराच्या आजूबाजूला असतो. मंदिराकडे खेळण्यांची, खाज्याची हॉटेलं बरीच ते बांगड्या-बिंगड्यांची छोटी-छोटी दुकानं लागलेली असतात आणि भाविकांची लगबग ये-जा सुरू असते. काही लोक देवाच्या दर्शनासाठी जात असतात, येत असतात आणि हे सगळं सामान घेऊन त्या ठिकाणी पोहोचतात त्या गावामध्ये आणि ठरलेल्या जागेवरती ते सगळं सामान उतरतात. सामान उतरत असताना समोरून त्या कच्च्या रस्त्यावरून आणखी एक बैलगाडी हॉटेलसारखंच काहीतरी सामान घेऊन येताना वामन काकांना दिसते. वामन काका निरखून पाहतात, की बैलगाडी म्हणजे कोणतरी आपल्या ओळखीचंच नाही. कारण तेव्हा बैलगाड्या या सगळ्या बाजारामध्ये किराणा मालाचं जे ज्यांची दुकानं असायची, त्यांचा तो बाजाराचा सगळा बाजाराचं साहित्य आणण्यासाठी, सामान आणण्यासाठी म्हणून बैलगाडीचाच वापर करायचे. त्यामुळे एकमेकांची ओळख असायची बैलगाडीवाल्यांची. तर वामन काका बघतात ती कोणाची बैलगाडी आहे. जशी बैलगाडी जवळ येते, तर वामन काकांना त्याची ओळख पटते. अरे, हा तर आमचा सदा म्हणजे सदा नावाची एक व्यक्ती जी वामन काकांच्या ओळखीची असते, ती देखील आपल्या बैलगाडीतून एका हॉटेल मालकाचं हॉटेलचं सामान घेऊन आलेली असते. हे दोघेही एकमेकांना हाक मारतात. सदा काका आपल्या ज्या गाडीतील सामान सगळं उतरतात. वामन काकाही उतरतात सगळं सामान आणि ते त्यांचे कामगार ते हॉटेल उभारण्याच्या किंवा लावण्याच्या सगळं साहित्य लावण्याच्या कामामध्ये व्यस्त होतात. हे दोघेही येतात आणि म्हणतात, की वामन काका म्हणतात, "सदा, अरे, ते बघ ते आंब्याचे झाड दिसतात ना 2-3 त्या झाडाच्या पाळांना किंवा बुंद्याला बैलांना बांधू आणि तिथे गवत वगैरे त्यांना खायला घालून दोघेही आपापल्या बैलांना घेऊन त्या आंब्याच्या झाडाखाली जातात. छानपैकी अशी थंडगार सावली पडलेली असते. 2-3 झाडं आंब्याची लागूनच असतात. त्यामुळे पूर्ण अशी शांतता आणि अ, पूर्ण सावली असते आणि बाजूलाच एक घर असतं. त्या घराच्या समोर एक विहीर असते. त्या विहिरीतून कळशीने पाणी काढून, बादलीतून पाणी आणून त्या बैलांना हे दोघेही आपापल्या बैलांना देतात आणि बैलांना चारा घालून मग तिथे बांधलेलं असतं. या दोघांनीही आता डबा आणलेला असतो सोबत जेवण्यासाठी दुपारचा. आणि त्यांना माहिती आहे दुपार याच्यामध्ये जाणार आहे म्हणून. दोघांनी आणलेली भाकरी, चटणी दोघे एकत्र बसून घोंगडीवरती खातात आणि दोघांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या असतात. गप्पा गोष्टी करता-करता वामन काका सदाला म्हणतात, "सदा,
"अरे, आता तू जाणार का इथेच राहणार, की उद्या मग हे सगळं सामान घेऊनच जाणार आहे?" तर सदाकाका वामन काकांना विचारतात, "वामन तू काय करणार?" वामन काका म्हणतात, की "मी इथे रात्रभर थांबून काय करणार आहे? घरी कामं आहेत. त्यामुळे मी आता जाणार आणि उद्या दुपारी पुन्हा हे सगळं सामान न्यायला येणार." तर सदाकाका म्हणतात, "मग मग हे ठीक आहे, मी पण तसंच करतो, की इथे थांबून तर रात्री काय करणार? मग उद्या आपण येऊ." म्हणून. आता सदाकाकांचं जे गाव आणि वामन काकांचं गाव हे बाजू-बाजूलाच असतात. आता ते 12-13 किलोमीटरच्या गावामध्ये जत्रा असते. त्या जत्रेला ते सामान घेऊन आलेले असतात. दोघेही म्हणतात, की "ठीक आहे, आपण संध्याकाळी निघू." आता त्यांचा दोघांचा डबा खाऊन जातो आणि दोघेही आता घोंगडी त्या झाडाच्या खाली पसरतात आणि दोघेही थोडाफार आराम करतात. झोपूनच गोष्टी चाललेल्या असतात आणि यांचा डोळा लागतो. डोळा लागतो आणि संध्याकाळी 5 वाजता जेव्हा स्पीकर त्या देवळाकडे लागतो, तेव्हा यांना जाग येते, की "अरे, किती वाजले?" स्पीकर लागला. तोपर्यंत संध्याकाळ झालेली असते आणि हे दोघे उठतात. उठतात आणि आपापल्या हॉटेल मालकांकडे चहा आणि भजी वगैरे खातात आणि दोघे म्हणतात, की "आता आपण काय करू, थोडंफार इकडे-तिकडे फिरूया. जाऊन देवळामध्ये देवाचं दर्शन घेऊया आणि मग उशिरा 8, 8:30 वाजता इथून निघू घरी जायला." तर दोघेही आपले फिरतायत ते सगळे जत्रेचा तो माहोल, त्याचा सगळा आनंद घेतात. देवळात जाऊन येतात. पुन्हा एकदा देवाचं दर्शन घेतात. त्या हॉटेल मालकांना थोडंफार इकडे-तिकडे मदत करतात. भांडी आणण्यासाठी वगैरे आणि असं करता-करता 10:30, 11 कधी वाजतात या दोघांना कळत नाही आणि 11 वाजता मात्र दोघे म्हणतात, की "आता उशीर झाला. मामन आपल्याला घरी गेलं पाहिजे." तर वामन काका म्हणतात, "सदा चल गाडीला बैलांना जुंपलं पाहिजे. चल अ, कंदील पेटव." दोघेही कंदील पेटवतात. बैलगाडीला बैलांना जुंपतात. कंदील गाडीच्या खाली अडकवतात आणि दोघेही हॉटेल मालकांना सांगून निघतात, की "आम्ही उद्या दुपारपर्यंत येतो. तोपर्यंत तुम्ही दुपारी सगळं सामान वगैरे काढून ठेवा, म्हणजे लगेच भरल्यानंतर आम्ही जायला निघू." आणि दोघेही आता परतीच्या प्रवासाला लागतात. आता सदाकाकांची गाडी पुढे असते आणि वामन काकांची गाडी पाठी असते. दोघांमध्ये 10-12 फुटाचं अंतर असतं आणि तो खडकाळ रस्ता. आता त्यावेळी काय स्ट्रीट लाईट किंवा असा काही विषयच नव्हता. त्यामुळे त्या कंदिलाच्या प्रकाशावर गाडीच्या खाली जो कंदील अडकवलेला असतो बैलगाडीच्या, त्या कंदिलाच्या प्रकाशावर ते बैल पुढे-पुढे चालत असतात. खडकाळ रस्ता तो. त्याच्यावरती बैल चालत असतात तेव्हा त्यांच्या खुरांचा टप, 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 टप असा आवाज येत असतो. गळ्यामध्ये बैलांच्या तेव्हा घुंगूरमाळा बांधलेल्या असायच्या आणि बांधल्या जायच्या. त्यामुळे त्यांचा एक आवाज येतो ना, तो घुंगूरमाळांचा चालताना, तो आल्हाददायक आणि मन प्रसन्न करणारा वाटत असे आणि त्या त्या शांत वातावरणात ते घुंगराचा आवाज अतिशय चांगला यायचा. परंतु चाकांना जी धावपट्टी लोखंडी असायची ना, त्या लोखंडी धावपट्टीचा जो आवाज यायचा खडखड, खडखड त्या दगडावरून चालताना, तो मात्र कर्णकर्कश असा वाटायचा आणि तो नकोसा वाटायचा. आता दोघेही त्या रस्त्याने घरच्या प्रवासाकडे निघालेले असतात आणि दोघांच्याही गप्पा गोष्टी चाललेल्या असतात. आता त्या धावपट्टीच्या आवाजामध्ये दोघांना काही स्पष्ट एकमेकांचा आवाज काही येत नसतो आणि दोघेही चाललेले असतात. गप्पा गोष्टी चालल्यात. आता वामन काकांना विडी ओढायची सवय असते आणि ते विडी ओढत असतात. डोक्याला मफलर गुंडाळलेली असते. थंडीचे दिवस, ते जत्रेचे दिवस म्हणजे तुळशीच्या लग्नानंतरचे दिवस. तेव्हा थंडीचे दिवस असल्याने दोघांनी मफलर गुंडाळलेली असते आणि घोंगडी पांघरलेली असते आणि बैल चाललेले असतात. आता बैलगाडीची रचना अशी असते मित्रांनो, बैलगाडीला जी चाकं असतात दोन्ही बाजूला त्याच्यामध्ये एक अशी आडवी एक्सल असते लोखंडी आणि त्यामध्ये ती चाकं बसवलेली असतात आणि ती चाकं बाहेर पडू नये म्हणजे म्हणून त्या एक्सलला उभी अशी एक सळई घातली जाते. त्याला खिळी म्हणतात. ती खिळी अशी अडकवली जाते जेणेकरून ती चाकं बाहेर पडू नये म्हणून ती उभी खिळी लावलेली असते. अशी ती बैलगाडीची रचना असते. आणि दोघेही पुढे 5-6 किलोमीटर त्या जत्रेच्या गावापासून आलेले असतात आणि थोडासा उतार चालू होतो आणि त्या उतारावरती आता गाडीने वेग पकडलेला असतो दोघांच्या. आता सदाकाकांची गाडी एक 50-1 फूट वामन काकांच्या गाडीपासून पुढे निघून जाते. खडखड, खडखड, खडखड करत. कारण उतार असतो. त्यामुळे गाडीला वेग असतो. आणि चाललेले असतात वामन काका पाठून चाललेले असतात जेणेकरून दोघांमध्ये अंतर जास्त राहू नये यासाठी वामन काका बैलांना थोडा हाकत-हाकत आपण जवळ जाऊ सदाच्या गाडीच्या असा प्रयत्न करत असतात. आणि तरी देखील सदा या काकांची गाडी ही जोरदार पुढे चाललेली असते. अशी चाललेली असताना त्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये वामन काकांच्या असं लक्षात येतं, की सदा काकांच्या जी गाडी समोर चाललेली असते सदा काकांच्या, त्या सदा काकांच्या गाडीचं जे डावं चाक आहे ना, ते थोडंसं असं हलतंय ह्याच्यातून एक्सेलमधून
आणि ते बाहेर पडतंय की काय असं त्यांना वाटू लागतं वामन काकांना. वामन काका म्हणतात की एक्सेल मधून चाक असं लटपटतंय कसं काय? बाहेर आतमध्ये, बाहेर आतमध्ये, बाहेर आता पडतंय की का बाहेर असं वाटतंय कसं काय? म्हणून ते निरखून बघतात ना, तर मित्रांनो त्या एक्सेलला लावलेली जी लोखंडी खिळी असते ना, सळई असते लोखंडी, ती ते जाग्यावरती नसते. म्हणजे ती काढलेली असते किंवा पडलेली असते. तर वामन काका म्हणतात ती खिळी जोरदार अशी ठोकून बसवलेली असते त्या एक्सेलमध्ये. ती पडणं शक्य नाही. कदाचित कोणीतरी काढून टाकली असेल. असे अ, अवली पोरं असतात किंवा माणसं असतात ना, त्यापैकी कोणाचं तरी हे काम असेल, की त्याने ती खिळी काढून टाकली असेल, असं वामन काकांना वाटतं. आणि आता जोरदार सदाकाकांची गाडी पुढे चाललेली असते. तसं ते चाक पाठीपुढे, पाठीपुढे होत असतं. बाहेर पडतंय का असं वाटत असतं. वामन काका जोरदार सदाकाकांना हाक मारतात, "सदा, अरे सदा थांब. तुझ्या चाकाची खिळी कोणीतरी काढली आणि चाक बाहेर पडणार आहे. थांब, थांब." परंतु त्या धावपट्टीचा जो आवाज होत असतो ना, त्या खडकाळ रस्त्यावरनं, त्यामुळे सदाकाकांना काही ऐकायला येत नसत. तसं वामन काका जोरदार ओरडतात, "सदा थांब, थांब. गाडी पलटी होईल, गाडी पलटी होईल. चाक बाहेर पडणार, खिळी नाहीये जागेवरती एक्सेलला म्हणून." आणि मित्रांनो असं सांगता सांगता जे घडता नाही होतं तेच घडतं. अचानक जे चाक आहे ते त्या उताराला स्पीडमध्ये त्या एक्सेल मधून बाहेर पडतं आणि गाडी पलटी होते. गाडी पलटी झाल्यानंतर अशी घटना घडते की सदाकाका बाहेर फेकले जातात आणि उजव्या साईडचं जे चाक आहे ना ते सदाकाकांच्या बरोबर मानेवरती येऊन पडतं. ते लोखंडी अवजड असं वजनदार चाक पडल्यामुळे सदाकाकाची जी मान आहे ना ती अचानक काहीच समजत नाही. तर एक क्षणार्धात तो अपघात झालेला असतो. ते चाक येऊन सदाकाका जमिनीवर पडलेला असतो आणि त्या जमिनीवर पडलेल्या सदाकाकांच्या मानेवरती बरोबर येऊन ते लोखंडी चाक पडतं मित्रांनो आणि सदाकाकांची मान अक्षरशः धडाच्या वेगळी होते. डोकं धडाच्या वेगळं होतं, मान तुटते आणि डोकं गडगडत, गडगडत जाऊन एका त्या रस्त्याच्या गटारामध्ये पडतं आणि ते पडलेलं चाक त्यांच्या धडावरती पडतं. म्हणजे जे धड राहिलेलं असतं त्या धडावरती ते चाक येऊन पडतं. वामन काकांचा हे सगळं दृश्य बघून हातापायांना कंप सुटतो. ते घाबरतात की असा काय प्रकार झाला? खिळी पडली. मी सांगतोय सदाला, "सदा थांब, काहीतरी होईल." म्हणजे डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोपर्यंत हा अपघात झाला. आणि अपघात झाला तो एक भयानक. अक्षरशः मान सदाकाकांची तुटून गटारामध्ये पडली आणि त्यांच्या धडातून म्हणजे मानेतून रक्ताचे अक्षरशः पाट वाहत होते असे त्या मातीमध्ये. आणि काका आमचे बैल त्या ठिकाणी गाडी पलटी झालेली असतात ते लगेच उभे राहतात आणि वामन काका आपली गाडी थांबवतात. कासरे जे ओढून गाडीला बांधतात त्यामुळे बैल थांबतात आणि सदाकाका जो धड पडलेलं असतं त्या धडावरती ते पडलेलं चाक असतं ना ते वामन काका आपल्या सगळ्या ताकदीने बाजूला करतात. त्याच्या धडाच्या मानेतून इथून रक्ताचे पाठ वाहत असतात आणि त्यांचं जे मुंडकं असतं ना ते गटारामध्ये गेलेलं असतं आणि गटारामध्ये त्या मुंडक्याचं जे तुम्ही असं डोळे पाहिलेत ना तर सताड असे उघडे असतात असे मोठे आणि उघड्या डोळ्यांनी ते मुंडकं स्वतः आपल्याकडे पाहते की का असं वामन काकांना वाटायला लागतं आणि वामन काका रडकुंडीला परततात. त्यांना रडावं की हा काय करावं काहीच समजत नाही. हातपाय कापत असतात. आता एवढ्या रात्री आजूबाजूला मत्तीला पण कोण नाही. आणि वामन काका जोरदार ना हाका मारायला लागतात की कोण आहे का आजूबाजूला? वाचवा, वाचवा, अपघात झालाय. माझ्या मित्राच्या गाडीला अपघात झालाय. वाचवा, वाचवा. पण कोणी येत नसतं. सगळीकडे ती नीरव शांतता आणि जिकडे बघावं तिकडे दूर-दूर अंधार. थोडंफार चांदण्याच्या प्रकाशामध्ये काही दिसत असतं. थोडा इकडचा रस्ता, थोडा मागचा रस्ता आणि हा सगळा प्रकार पाहून वामन काकांना आता वाटतं, की आता कोणतरी मदतीला आल्याशिवाय आपण काहीच करू शकणार नाही. वामन काका धावत-धावत थोडंफार पुढे जातात आणि त्यांना घरं दिसतात. आता रात्रीचे 12:15, 12:30 वाजलेले असतात आणि त्या माणसं आतमधली झोपलेली असतात. कारण 12:30 पर्यंत माणसं काही जागी राहत नाहीत. पाहून का काय एका घराचा जाऊन दरवाजा वाजवतात. "मालक उठा, उठा. कोणतरी आमच्या मदतीला धाव. माझ्या मित्राचा ॲक्सिडेंट झालाय. त्याची बैलगाडीला अपघात झालाय आणि त्याचं मुंडकं तुटलंय." आता तो घर मालक हे ऐकून ना छाट पडतो. म्हणतो की "मुंडकं तुटलं म्हणजे नक्की काय झालंय?" तो म्हणतो, "धावत चला, चला तुम्ही चला." मग आजूबाजूचे 7-8 जण असे धावत-धावत एक 100 फुटावरती तो अपघात झालेला असतो. धावत-धावत मागे येतात, बघतात तर हा अपघात झालेला. गाडी पलटी झालीये. गाडीचं चाक तुटून खाली पडलंय
आणि सदा काकांच्या मृतदेहाचे अक्षरशः 2 तुकडे झाले. त्यांचं मुंडकं धडा वेगळं झालंय आणि धडातून अक्षरशः रक्ताचे पाट वाहतात. आणि हा सगळा प्रकार पाहून ना त्या गाववाल्यांना देखील असं विचित्रच काहीतरी वाटायला लागतं, की असा अपघात बघावा. म्हणजे एखाद्या माणसाचं धड आणि शिर वेगळं झालेलं आहे. म्हणजे बघता पण येत नव्हतं. एवढा अंगावरती थरकाप उडवणारा तो सगळा प्रसंग समोर पाहून त्यांचे देखील हातपाय गळसणतात. म्हणजे ताकद राहत नाही. आता काय करायचंय ह्या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये? आता वामन काका म्हणतात, की चला आपण ते धड आहे ना, ते धड रस्त्याच्या बाजूला ठेवून जे मुंडकं आहे ते धडाकडे आणून ठेवूया. मग ते सगळं धडाच्या बाजूला ते मुंडकं आणून ठेवतात आणि मग त्या गावामध्ये एका माणसाची स्कूटर असते. त्या स्कूटरने ते सदाकाकांच्या घरी जातात. सदाकाकांचा भाऊ, त्यांचा मुलगा बरोबर येतात त्यांच्या. एका दुसऱ्याच्या स्कूटरच्या आणि तेव्हा स्कूटर कोणाकडे तरी अशी असायची. एखादा कोण सरकारी नोकरदार असेल किंवा श्रीमंत असेल तर त्याच्याकडे असायचे. वेळ प्रसंगाला एकमेकांना मदत करायचे. मग त्या गावातले 2 जण स्कूटर घेऊन ती बजाज चेतक पहिली असायची ना, ती घेऊन मग ते त्या अपघाताच्या ठिकाणी येतात आणि तेव्हा सदाकाकांचा भाऊ आणि त्यांच्या मुलाने फोडलेला टाहून हृदय पिळवटून टाकणारा होता. हे असं दृश्य पाहून कोणाला वाईट वाटणार नाही मित्रांनो. म्हणजे 2 तुकडे झाले शरीराचे, मुंडकं वेगळं झालंय, धड वेगळं झालंय आणि अतिशय हृदयद्रावक घटना घडलेली असते. मग पुढे काय आता वामन काकांच्या गाडीमध्ये सदाकाकांचं धड आणि मुंडकं ठेवून नंतर मग सदाकाकांच्या गावी त्यांना नेलं जातं आणि भावपूर्ण वातावरणामध्ये त्यांच्यावर अतिशय म्हणजे दुःखी अंतःकरणाने अंत्यसंस्कार केले जातात आणि फार वाईट घटना घडलेली असते. गावातली सगळी मंडळी हळहळलेली असतात. वामन काका आपल्या घरी येऊन आपल्या मिसेसला वगैरे सांगतात. सगळ्यांना वाईट वाटतं फार, की असा अपघात होऊन एखाद्याचं मरण येऊ नये. परंतु मित्रांनो, ज्या ठिकाणी अपघात झालेला असतो त्याच्या पुढे 100 फुटी वस्ती असते. तिथे घरं असतात 10-15 आणि हे घरवाले मात्र तिथले जे वस्ती करणारे स्थानिक लोक असतात ते मात्र घाबरतात, की असा अपघात झालाय, म्हणजे कदाचित या माणसाचा आत्मा जर या ठिकाणी राहिला तर तो आम्हाला आता 100% त्रास देणार. आणि त्या दिवसापासून मात्र त्या लोकांच्या मनामध्ये एक वेगळी भीती निर्माण होते, की या माणसाचा आत्मा जर इथे राहिला आणि असा हा अपघात आणि तरुण वयामध्ये झालाय, त्यामुळे त्याच्या इच्छा, आकांक्षा सगळ्या अपुऱ्या राहिल्यात. त्यामुळे त्याचा आत्मा जर या ठिकाणी जर घुटमळत राहिला तर तो आपल्याला त्रास देणार. परंतु त्यानंतर मग काही दिवस निघून जातात. 10वं 12वं त्याचं सदाकाकांचं होतं आणि अमावास्या येते. म्हणजे जेव्हा मात्र अमावास्या येते तिथले लोक मात्र एकत्रित येतात. त्या 10-12 घरातले सगळे लोक आणि म्हणतात, की अमावास्या आहे आणि आज त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अपघात झालाय त्या ठिकाणी नक्कीच काहीतरी घटना घडतील. काहीतरी कारण त्यांचा आत्मा त्या ठिकाणी नक्कीच घुटमळणार. कारण कमी वयामध्ये हे सगळं झालेलं असतं आणि इच्छा-आकांक्षा सगळ्या अपूर्ण राहिलेल्या असतात. त्यामुळे त्यांचा आत्मा हा आता त्रास देणार आहे 100%. आता मित्रांनो अमावास्येची रात्र व्हायला लागते. संध्याकाळी सूर्य मावळतो आणि सगळीकडे अंधार पसरतो आणि ह्या सगळ्यांच्या तिथल्या घरवाल्यांच्या, त्या वाडीतल्या लोकांच्या मनामध्ये एक वेगळी भीती निर्माण होते. आज 8 वाजता सगळी लोकं लाईटी वगैरे काढून घरामध्ये बसलेली असतात जेवण वगैरे करून आणि कोणाला मात्र झोप लागत नाही. एवढ्या लवकर झोप काय लागणार? आणि सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो, की रात्री काही ना काहीतरी घटना घडणार आहे त्या ठिकाणी. 10 वाजतात, 11 वाजतात, 11:30 वाजतात, 12 वाजतात. जसे 12 वाजतात ना, अमावास्येची ती रात्र, त्या जंगलामध्ये आजूबाजूला कोल्ह्यांची कुलेकुई ऐकायला येते. आता कोल्ह्यांची कुलेकुई म्हणजे काहीतरी अपशकुन होणार किंवा वाईट घडणार याची चाहूल त्या माणसांना लागते आणि सर्वजण आपापल्या घरामध्ये निमूटपणे बसलेले असतात. आणि मित्रांनो, जोरदार अचानक त्या वाडीतल्या कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केलेलं असतं. जोरदार कुत्रे भुंकतात, की असं त्यांना वाटतं, की काहीतरी यांनी एखादा प्राणी, एखादा मनुष्य त्या वाटेने जाताना येताना पाहिलंय की काय? असे ते कुत्रे त्या रस्त्यावरती येऊन भुंकत असतात. आता त्या वस्तीपासून ते अंतर, अपघाताचं अंतर हे 100 फुटाचंच असतं. सगळे लोक घरातून आता हे सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत असतात. कोल्ह्यांची कुलेकुई सुरू झाली आहे. कुत्रे जोरजोरात भुंकतायत. तसं यांच्या अंगामध्ये थरकाप उडायला लागतो. काळीज धडधडायला लागतं आणि सगळे कानोसा घेतात, की नक्की बाहेर काय घडतंय? आणि एवढ्यातच 12:15, 12:20च्या दरम्यान ज्या ठिकाणी अपघात झालेला असतो त्या ठिकाणाहून एक जोरदार किंचाळी ऐकायला येते. कोणतरी माणूस जोरजोरात ओरडतोय, किंचाळतोय, रडतोय असा आवाज येतो. सगळ्यांचे कान त्याच्याकडे जातात. सगळे कानोसा घेतात, की रडतंय कोण?
सगळ्यांना आता वाटतं की ज्या शक्यता आपण वर्तवल्यात की त्या ठिकाणी आज काही ना काहीतरी होणार अमावास्या असल्यामुळे आणि तेच बहुतेक होतंय. तिकडे रडण्याचा आवाज जोरजोरात येत असतो आणि हे सगळे घरातून ऐकत असतात आणि त्यानंतर मात्र एक माणूस जोरजोरात पावलं टाकत त्यांच्या त्या घरांच्या समोरून जो रस्ता पुढच्या गावाला गेलेला असतो त्या रस्त्याने यायला पुढे पुढे निघत असतो आणि जोरजोरात तो ओरडत असतो, माझ्या गाडीच्या चाकाची खिळी कोणी काढली? ज्याने कोणी खिळी काढली त्याला मी जिवंत सोडणार नाही. त्याचं देखील मी मुंडकं धडावेगळं करणार. असा तो जोरजोरात ओरडत असतो आणि आता तो पुढे पुढे त्या वस्तीच्या घरासमोरून जो रस्ता असतो ना, त्या रस्त्यावरती येत असतो. हे आता सगळे घाबरतात. सगळेजण आपापल्या घरामध्ये आहेत. कोणीही बाहेर नाही किंवा कोणी कोणाशी बोलत नाही. दाराच्या खिडक्याच्या फटीतून कोणीतरी बाहेर वाकून डेरिंगबाज असतील ना, ते प्रयत्न करत असतात, की नक्की काय घडतंय त्या रस्त्यावरती ते आपण पाहूया म्हणून. परंतु तो काळाकुट्ट अंधार आणि तो येणारा आवाज पुढे-पुढे येत असतो आणि असं जाणवत असतं, की आता तो माणूस आपल्या घरासमोर येणार आहे आणि तो असंच ओरडत असतो, की माझ्या बैलगाडीच्या चाकाची खिळी कोणी काढली त्याला मी जिवंत सोडणार नाही. त्याचं मी मुंडकं धडावेगळं करणार. असं जोरात तो ओरडत असतो. मध्येच किंचाळत असतो, मध्येच रडत असतो. आता आतमधले लोक पूर्णतः घाबरलेले असतात. घरातल्या बाया, माणसं यांचं अगदी डोळ्यातून अश्रू येत असतात, की काय घडतंय हे आपल्या घरासमोर आणि तो माणूस तरा पावलं टाकत त्या खडकाळ रस्त्यातून त्या घरांच्या समोर येत असतो आणि दारा-खिडकीच्या फटीतून पाहणारे जी माणसं ना, समोर पाहतात ना, तर तो माणूस त्यांना दिसतो समोर त्या अंधुक-अंधुक प्रकाशामध्ये. आता जरी अमावास्या असली, तर थोडंफार तरी दिसत असतं. का पूर्णच अंधार होत नाही. तर तो माणूस ना, असे हात करून नंतर तो आपल्या छातीकडे असे आवळायचा. असे हात करायचा आणि असे छातीकडे आवळायचा. म्हणजे जणू काही समोर दिसणाऱ्या माणसाला तो असा आपल्या मिठीत घेऊन, गुदमरून किंवा त्याचा श्वास कोंडून मारणार की काय, असं ते चित्र समोर सगळे हे दारा-खिडक्यातून अन् फटीतून पाहणारे सगळे त्यांना वाटायला लागतं, की असा काय करतोय हा माणूस? आणि अक्षरशः ते नुसतं धड असतं, त्याच्यावरती मुंडकं नसतं आणि ते धड आणि त्या धडातून वाहणारं ते रक्त, पांढरा शुभ्र तो सदरा, खाली पांढरं शुभ्र धोतर आणि त्या धोतरावरनं, त्या सदऱ्यावरनं वाहणारं ते रक्त अंधुक-अंधुक त्या प्रकाशामध्ये दिसत असतं आणि तो माणूस मुंडकं नसतंच, पण तो असं सतत हात करत असतो, जेणेकरून समोर येणाऱ्याला मी गुदमरून किंवा त्याचा श्वास कोंडून, त्याचा गळा आवळून मी मारेन, असा तो आविर्भावामध्ये चाललेला असतो. हे सगळेजण आता देवाला गाराणे घालतात, की "देवा, तो हा माणूस आमच्या घरासमोर नाही थांबला म्हणजे झालं." आणि त्यांना जे वाटलेलं असतं ना, की तो आत्मा या ठिकाणी त्याचा घुटमळणार किंवा असणार, तर ते तसंच झालेलं असतं. त्याचा अपघाती मृत्यू झालेला असतो आणि त्यामुळे त्याचा आत्मा त्या ठिकाणी अ, वावरत असतो आणि त्याला देखील माहीत असतं, की ही खिळी ऑटोमॅटिक पडलेली नाहीये, आपोआप पडलेली नाहीये. कोणीतरी माणसाने किंवा कोणीतरी खोडकर युवकांनी ती खिळी काढली आणि त्यामुळे हा अपघात झाला आणि त्यानंतर मग आपलं शिर हे धडावेगळं झालं ते चाक पडून आणि म्हणून त्याचा तो बदला घेण्यासाठी म्हणून जोरदार ओरडत असतो, की माझ्या चाकाची जी कोणी खिळी काढली आहे, त्याला मी जिवंत सोडणार नाही. त्याला मी मारून टाकणार. त्याचं मी शिर धडावेगळं करणार असा तो जोरजोरात ओरडत असतो. आता मात्र कुत्रे जोरजोरात भुंकत असतात. आता हे पाहणाऱ्यांना देखील आता पाहावत नाही. सगळेजण आता त्या काळोखामध्ये घरामध्ये बसलेले असतात. काही वेळाने ते धड जोरात ओरडत त्या वस्तीच्या समोरून पुढे निघत जातो. तसा त्याचा आवाज कमी होत जातो आणि त्यानंतर कोल्ह्यांची कुई बंद होते. कुत्र्यांचं भुंकणं बंद होतं आणि सगळे लोक आता थोडेफार शांत होतात. परंतु आता बाहेर यायचं कसं? लाईट पेटवायची कशी? एकमेकांना सांगायच्या कशा घटना? ह्याच्या सगळ्या विवंचनेमध्ये असतात. परंतु मित्रांनो, त्या रात्री मात्र कोणीही कोणाच्या घरी जात नाही, कोणी कोणाला सांगत नाही, कोणी लाईट पेटवून बाहेर येण्याचा प्रयत्न देखील करत नाही. मात्र ते धड म्हणजे तोच मान कापा. ज्याची मान कापली जाते ना, अशा अपघातामध्ये किंवा काही कारणाने, त्यानंतर त्याच्यामध्ये मृत्यू होतो. त्या माणसाचा मान कापा होतो. म्हणजे त्याचं नुसतं धड असतं इथपर्यंत. मुंडकं काही त्याच्यावरती नसतं आणि त्या व्यक्तीला त्याच्या त्या प्रेतात्म्याला मानकापा असं म्हटलं जातं आणि मग तिथून तो ही घटना आता दर अमावास्येला घडायची आणि ते अमावास्येच्या दिवशी तिथले जे लोक आहेत ना, ते
8-9 वाजता सगळं घरदार बंद करून आतमध्ये राहायचे आणि दररोज हीच घटना घडायची. तो माणूस यायचा, जोरजोरात ओरडायचा, "ज्याने कोणी खिळी काढली त्याला मी जिवंत सोडणार नाही, त्याला मी मारणार, त्याला मी ठार करणार, त्याचं मुंडकं धडावेगळं करणार." असं दर अमावास्येला हे चाललेलं असतं मित्रांनो. आणि मग तिथली लोकं ही त्या भीतीच्या छायेमध्ये वावरत असतात. परंतु आता त्यांना समजलेलं असतं, की हा त्रास फक्त अमावास्येच्याच रात्री होतो. बाकीच्या दिवसामध्ये मात्र त्या प्रेतात्म्याचा किंवा त्या माणसाच्या सदाच्या त्या आत्म्याचा त्रास कोणालाही नसतो. परंतु हे जे दृश्य आहे ना, धड फक्त मुंडकं नाहीये. हे पाहतानाच तुमच्या अंगातून शहारे निघतील किंवा हे सांगताना माझ्या अंगावरती काटा उभा राहतो अक्षरशः. तर मित्रांनो, ही अशी एक घटना वामन काकांच्या मित्राच्या बाबतीमध्ये घडलेली असते आणि ते सगळं त्या लोकांनी पाहिलेलं असतं आणि ती कथा मला वामन काकांनी सांगितलेली असते. कारण याचा दुसरा भाग मी तुम्हाला मानकाप्याचा हीच स्टोरी संदर्भात असलेला दुसरा भाग म्हणजे एक 5-6 वर्ष निघून जातात आणि त्यानंतर मानकापा कोणाला त्रास देतो ते आपण पुढच्या स्टोरीमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या या पहिल्या भागामध्ये इथपर्यंतच आपण ही स्टोरी ऐकलेली आहे. पुढचा भाग पुन्हा कधीतरी आपण ऐकणार आहोत. तर मित्रांनो, कथा कशी वाटली आणि कोकणातले हे मानकापा जे नावाचं भूत आहे, ते कसं निर्माण होतं, ते मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे. कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही आहात, कथा ऐकता परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही, तर माझी विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे जेणेकरून मला पण थोडाफार आनंद होईल किंवा अधिक कथा करण्यासाठी म्हणून प्रोत्साहन मिळेल. मित्रांनो, आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.